माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझे नाव शेकडे संजय काकासाहेब. मी हिंद सेवा मंडळाचे सीताराम सारडा विद्यालय येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण प्रकरण 10 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, प्रकरण 10 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत. अभिनव भारत, मागील पाठात थोडीशी माहिती आपण पाहिलेली आहे. आता पुन्हा पाहू की सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली आणि या संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले. प्रश्न असे, अभिनव भारत या मुद्द्याचं विश्लेषण करा. तर कसं करता येईल? तर सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक या ठिकाणी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. कोणती संघटना स्थापन केली? मित्रमेळा. कधी केली? 1900 मध्ये. आणि 1904 मध्ये या संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले. काय नाव दिलं? अभिनव भारत. शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले. शिक्षण घेण्याच्या निमित्ताने विनायक दामोदर सावरकर कुठे गेले? इंग्लंडला गेले. आणि त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. पुढील शिक्षण घेण्यासाठी विनायक दामोदर सावरकर कुठे गेले? इंग्लंडला गेले. कोणत्या देशात गेले? इंग्लंडला. आणि तेथे गेल्याच्या नंतर त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना काय केली? क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तूल हे सर्व साहित्य इंग्लंडमधून पाठवण्यास सुरुवात केली. त्यांनी जोसेफ मेझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले. कोणाचं चरित्र लिहिलं? जोसेफ मेझिनी या प्रसिद्ध अशा इटालियन क्रांतिकारकाचं स्फूर्तिदायी चरित्र लिहिलेलं आहे. 1857चा उठाव पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध होते. 1857ला जो उठाव झाला तो उठाव म्हणजेच हे पहिलं भारतीय स्वातंत्र्य युद्ध असे प्रतिपादन करणारा 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला.
1857ला जो उठाव झाला, त्या उठावात हेच पहिलं भारतीय स्वातंत्र्य युद्ध होतं असं त्यांचं मत होतं. आणि असे प्रतिपादन करणारा 1857चा स्वातंत्र्य समर, कोणता स्वातंत्र्य समर, हा ग्रंथ त्यांनी लिहिला. आता आपल्या माहितीसाठी सांगतो, 50 वर्षाच्या सशस्त्र कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानला नेण्यात आले. 50 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानला नेण्यात आले. तिथे 10 वर्ष होते. तिथे किती वर्ष होते? 10 वर्ष. माझी जन्मठेप या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील त्या भयंकर दिवसाचे अनुभव लिहून ठेवले आहेत. माझी जन्मठेप या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील त्या भयंकर दिवसाचे अनुभव काय केले तर लिहून ठेवले आहेत. अंदमान येथे काय अनुभव आले त्यांना? तिथे ते 10 वर्ष होते. किती वर्ष? 10 वर्ष. आणि माझी जन्मठेप या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील अतिशय वाईट भयंकर दिवसाचे काय केले तर अनुभव लिहून ठेवलेले आहेत. पुढे सरकारने त्यांना रत्नागिरी येथे नेऊन स्थानबद्ध केले. पुढे ब्रिटिश गव्हर्नमेंटने विनायक दामोदर सावरकरांना रत्नागिरी येथे नेऊन काय केले? स्थानबद्ध केले. कुठे? महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी. आणि या ठिकाणी मग सावरकरांनी जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, भाषा शुद्धीकरण अशा सामाजिक चळवळी केल्या. ते एक थोर साहित्यिक होते. विनायक दामोदर सावरकर हे एक थोर साहित्यिक होते. ब्रिटिश गव्हर्नमेंटने रत्नागिरी येथे सावरकरांना स्थानबद्ध केल्याच्या नंतर निर्मूलन, जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, भाषा शुद्धीकरण अशा अनेक सामाजिक चळवळी केल्या. तसेच ते एक थोर साहित्यिक होते. कोण होते? साहित्यिक. 1938 साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1938 साली मुंबई या ठिकाणी जे मराठी साहित्य संमेलन भरलं होतं, कोणतं? मराठी साहित्य संमेलन. त्या संमेलनाचे विनायक दामोदर सावरकर हे अध्यक्ष होते. किती साली? 1938 साली. कुठं भरलं होतं संमेलन? मुंबई येथे. सरकारला अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा लागला. ब्रिटिश गव्हर्नमेंटला अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा लागला. आणि त्यामुळे सरकारने बाबाराव सावरकर यांना अटक केली.
ब्रिटिश गव्हर्नमेंटला या सर्व गोष्टीचा सुगावा लागलेला होता आणि त्यामुळे बाबाराव सावरकर यांना काय केली? अटक. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण काणेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. बाबाराव सावरकर यांना अटक झाल्याच्या नंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि या शिक्षेचा बदला घेण्यासाठी, सूड घेण्यासाठी अनंत लक्ष्मण काणेरे या युवकाने, या तरुणाने नाशिकचा जो कलेक्टर होता जॅक्सन याचा वध केला. कोणाचा वध केला? जॅक्सनचा. हा कोण होता? नाशिकचा कलेक्टर. कोणी केला? अनंत लक्ष्मण काणेरे. कोणी केला? अनंत लक्ष्मण काणेरे. का केला? तर बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश गव्हर्नमेंटने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. इथपर्यंत समजलं? बाबाराव सावरकर यांना काय केली? ती जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती आणि या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण काणेरे या तरुणाने, या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. सरकारने अभिनव भारत संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली. ब्रिटिश गव्हर्नमेंटने अभिनव भारत या संघटनेशी रिलेटेड, संबंधित असलेल्या सर्व लोकांना अटक करण्यास सुरुवात केली. कोणत्या संघटनेच्या संबंधित असलेले? तर अभिनव भारत या संघटनेशी संबंधित असलेले. आणि जॅक्सनच्या वधाचा संबंध सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडला. कोणाशी जोडला? स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडला आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला. न्यायालयाने त्यांना 50 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा फर्मावली. जॅक्सनच्या वधाचा संबंध स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडला. कोणाशी जोडला? स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडला आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरून न्यायालयाने त्यांना 50 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा फर्मावली. आता नवीन मुद्दा आहे, बंगालमधील क्रांतिकारी चळवळ. बंगालमधील क्रांतिकारी चळवळ. बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिश विरोधी प्रक्षोभ अधिक तीव्र झाला. बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिश विरोधी प्रक्षोभ, प्रक्षोभ अधिक तीव्र झाला. स्थानिक उठावांच्या जागी व्यापक अशा क्रांतिकारी चळवळीचा राष्ट्रीय पातळीवर उदय होऊ लागला. स्थानिक उठावाच्या जागी, लोकल, याऐवजी व्यापक अशी क्रांतिकारी चळवळ संपूर्ण देशात सुरू झालेली होती. अशा क्रांतिकारी चळवळीचा राष्ट्रीय पातळीवर त्याला उदय झालेला होता. देशातील विविध भागात क्रांतिकारी विचाराने भारावलेले तरुण आपल्या गुप्त संघटना स्थापन करू लागले. देशातील विविध भागातील, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, पंजाब असेल, तामिळनाडू असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, अशा देशातील विविध भागातील, विविध राज्यातील
स्टेटमधील क्रांतिकारी विचाराने, कोणत्या विचाराने? क्रांतिकारी विचाराने भारावलेले तरुण आपल्या गुप्त संघटना स्थापन करू लागले. ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे. काय करणे? ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे. ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळी करणे. ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळी करणे. ब्रिटिश सरकारचा लोकांना वाटणारा दरारा नाहीसा करणे. ब्रिटिश सरकारचा लोकांना वाटणारा दरारा नाहीसा करणे. ब्रिटिश गव्हर्नमेंटबद्दल, ब्रिटिश सरकारबद्दल लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे, जी दहशत आहे, ती कमी करणे. त्यांचा दरारा काय करणे? नाहीसा करणे. ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे. ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळी करणे. ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकणे ही त्यांची प्रमुख उद्दिष्ट होती. ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकणे ही त्यांची काय होती? प्रमुख उद्दिष्टे होती. बंगालमध्ये, बंगाल या स्टेटमध्ये अनुशीलन समिती क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. कोणती? अनुशीलन समिती. कुठे होती? बंगालमध्ये. अनुशीलन समितीच्या 500च्या वर शाखा होत्या. अनुशीलन समितीच्या किती शाखा होत्या? 500च्या वर. असा प्रश्न येईल की अनुशीलन समितीच्या किती शाखा होत्या? तर अनुशीलन समितीच्या 500च्या किंवा 500पेक्षाही जास्त शाखा होत्या. अरविंद घोष यांचे बंधू बारिद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते. अरविंद घोष, अरविंद घोष यांचे बंधू बारिद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते. अनुशीलन समितीचे प्रमुख कोण होते? बारिद्र कुमार घोष. कोण? बारिद्र कुमार घोष. अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन या संघटनेला लाभत असे. अरविंद घोष यांचं गायडन्स, सल्ला या संघटनेला लाभत असे, मिळत असे. कोणाचा? अरविंद घोष यांचा. कोलकाता जवळील माणिकताळ येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते. कुठं? कोलकाता जवळील माणिकताळ नावाचे एक ठिकाण आहे. या भागामध्ये, ते कोलकात्यापासून जवळ आहे, आणि येथे बॉम्ब तयार करण्याचं केंद्र होतं. कशाचं? बॉम्ब तयार करण्याचं. 1908 साली खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली. (1908) साली खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली. कोणत्या न्यायाधीशाला?
किंग्सफोर्ड. कोणी आखली? खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी हे अनुशीलन समितीचे सदस्य होते. परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंगफोर्डची नव्हती. ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंगफोर्डची नव्हती आणि या हल्ल्यात गाडीतील 2 इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. बॉम्ब टाकला पण किंगफोर्ड हा न्यायाधीश त्या गाडीमध्ये आहे असं समजून, पण वास्तविक पाहता तो न्यायाधीश त्या गाडीमध्ये नव्हता आणि त्या गाडी या हल्ल्यामध्ये 2 इंग्लिश स्त्रिया कायला मृत्युमुखी पडल्या. आता इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी काय केली? स्वतःवर गोळी झाडून घेतली. आपण ब्रिटिश सरकारच्या हाती